पाऊस आला ते बरं आहे, पण दूध घालायला जाताना पावसाळ्या पडतात, तेवढं वजन वाढलं असतं. दूध घालून आल्यावर उपयोग काय? ओ राम राम. आता कुठला राम राम बिम काय राहिला नाही बाबा गावात आता. नाही राहिला होय. अरे जाऊ दे. काय कामाचं. राम राम बापू, काय म्हणताय? बरं आहे ना सगळं? कसलं ढेकळाचं बरं, सगळी वाट लागल्या गावाची. हे काय नवीन आहे काय? नवीन काय असेल तर सांग. अहो नवीन काय, तेच की वहिनी साहेबांचा ताप. ते तर आहे सगळे. बरं एक काम करा की, माझ्याकडे छत्री नाही, ही आमची इथली तेवढी घरात द्या की आमच्या. हा? देतो. द्या द्या बरकत. काय झालं रे? द्या तुला काय ते सांगायचं आहे. हे बघ, तू पण वहिनी साहेबांचा ताप सांगणार असेल की नाही तर सांगू नकोस. काही वेगळं असेल तर सांग. अरे नाही रे बाबा, त्याच्यापेक्षा मी महत्वाचं आहे. तू बस इथं सांगतो मी. काय ग? बोल. राहू द्या. वहिनी साहेबांनी राणासारखा दिसणारा माणूस आणलाय गावात. काय? होय, सेम टू सेम राणासारखा दिसतोय बघ. फक्त बोल आणि कापड तेवढी इकडे. अरे हे कसं काय शक्य आहे? राणाचा तर अरे बाबा, मी माझ्या डोळ्यांनी बघितले. अरे मी करमना म्हणून जरा मळ्यात गेलो, तर त्या बंड्याने मला बघितलं आणि धरून सगळ्यांच्या समोर उभा केलं. तिथे वहिनी साहेब, तो पप्प्या आणि तो राणासारखा दिसणारा माणूस होता. तिने तिथं माझा जीवच घेतला असता बघ, पण कसा बसा मी वाचलो. त्या राणासारखा दिसणाऱ्या माणसांतर मला लय हाणला बघ. हे बघ की. हे बघ बरकत, हे असलं वळ लई जणांच्या अंगावर बैलार ह्या 2 वर्षात. ते राणाला सारख्या दिसणाऱ्या माणसाचं काय सांगत होतस की नाही हे सांग. नाही आहो, तो राणा नाही आहे. राणाच्या रूपात आपल्या गावावर बडी आफत येणार आहे बघ. त्या वहिनी साहेबांनीच त्याला आणलाय. म्हणल्यावर त्यांचाच काहीतरी ह्यो नवीन डाव शिजा लागलाय बघ. अरे बाप रे म्हातारे. आता जर मी परत मळ्याकडे दिसलो तर माझा जीवच घेणार म्हटले तू. पण मी ग बसणार नाही. आहो, तो राणा आहे तर दुसरं कोणाही आपल्याला हुडकून काढलंच पाहिजे बघ. आणि मी जर सापडलो तर माझा मी जीव घ्यायला कमी करणार नाही ती. अरे पण राहू द्या, तो राणा आहे का कोणाही आपल्याला हुडकून काढलंच पाहिजे. आपण एक काम करूया, लपून छपून जेवढी माहिती गोळा करता येईल तेवढी करूया. नाहीतर गावावर परत नवीन काहीतरी संकट येईल. भाऊ तुझे खरं आहे म्हणा. शेवटी निसर्ग त्यो निसर्ग. असे मस्त थंडगार हवा, वरती भरभरणारा पाऊस, मळ्यात जाऊन आलं की कसं मस्त मस्त हलकं हलकं वाटतंय. सकाळी सकाळी कटकच. हा तायडे, काय करालीस ग? चहा वगैरे प्लीज का नाही जाणे? पप्या, काय डोसक्यावर पडलायस काय? काय बोलायलायस? अगं नाही गे, तो राजा भेटल्यापासून की नाही असंच डोसकं फिरल्यागत व्हाले बघ माझं. कुठे आहे त्यो? तो मळ्यात. आणि तू हे ते मी गावात आहे का? वाजून गेला नाहीस मळ्यात? अरे त्यो माणूस पळून जायचा की. तो पळून नाही जाणार. भांड्याला ठेवला तिथं वॉचला. तू बोल, तू फोन का केलतीस? बरं नीट ऐक, आपल्याला राणा परत आणायचा आहे. काय? एवढ्या वर्ण कसं परत आणणार ग? आणि आणणार कोण? खऱ्या राणाबद्दल बोलत नाही आम्ही, या राजालाच राणा बनवायचंय. तायडे, मी तुला किती डाव सांगितले? ह्यो महाबिलंदर माणूस आहे आणि तू त्यालाच राणा बनवायला निघालीस. पप्या, आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तू आम्हाला शिकवू नकस. त्या राजाला राणा बनवायचं ट्रेनिंग आजपासून सुरू करा. अगं पण बिन काय नाही, जेवढं सांगतोय तेवढं करा. राणाच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या व्यक्ती त्याला सांगून टाका. तो कसा बोलायचा, कसा वागायचा, कसा चालायचा हे समज शिकवा. त्याला चांगलं खाऊ पिऊ घाला. अगं पण हे सगळं कशासाठी? त्याला राणा म्हणून गावात आणायला. आणि पप्प्या, तू काळजी करू नकोस, तुला याचं वेगळं पैसे बी मिळतात. कामाला लागा. किती मिळतील? आज पतूर तुला आम्ही कधी कमी पैसे दिल्यात? नाही 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 नाही, ठीक आहे. हे बघ, तुझा राणा तुला लवकरात लवकर तयार करून द्यायची जबाबदारी माझी. बघ झालं हे नाही तायडे, मला सांग,
तू मला राणाचा मर्डर करायला सांगितलं होतंस, हे राजाला सांगायचं का नाही? पप्या, तुला नुसती माहिती द्यायला सांगितली माणसांबद्दल. उगाच जादा डोसकं चालवू नकस, नाहीतर नाही 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 सांगणार ग. हे बघ, तू पैसे तेवढं तयार ठेव, लवकरात लवकर तुझा राणा तुला तयार करून मिळेल. हं? लगेच तयारीला लागतो. ठीक आहे. हा. काय करणार आहे आता तुम्ही? या राजाला राणा म्हणून आणायचा. एकदा का समजायला खात्री पटली की ह्योच राणा आहे, की लगेच कागदपत्रांवर सह्या घ्यायच्या, इस्टेट आमच्या नावावर करायची आणि याला विकून द्यायचा. बरं ताईसाहेब, तो माणूस तर अनाथा बनेल का? पैशासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे तो माणूस. बनणार की आम्ही त्याला राणा बनवणार. हे उठकी आहे बाबा, हे उठकी आहे बाबा, अरे उठकी. एवढा टाइम तर आम्ही बी झोपत नाही. उठ उठ, पाऊस आला, उठ उठ. राज्याला जाग करायची हिंमत झाली का तुझे? सकाळ झाली की. राजा दिलासा राजा. राजा सकाळी उठला नाही तर रात्री पाऊस पडला काय? उद्या मला बी ना असाच धुतलाय मर्दा. मला तर ह्यो रानादाच वाटतोय. रास्ते कसली रे कापड? घे पाऊस. दादा, परत जर राजाची झोप मोडलं तर याद राख, हात काढून गळ्यात टांगलं राजा. चुकलं माझं. बरं जा आता आणि राजाला नाश्त्यासाठी चहा पाव घेऊन ये बघ. का पाव? राजाला नाश्ता असंच लागते बघ. ते चहा घेतल्याशिवाय दिवस सुरू होत नाही माझा. हं? मग जा की आता. हो द्या तो राणा नाही बघ. अरे राणा कधी चापा होती नाणा टाटा 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 आणखी रे लवकर. खराय मर्दा बरकत. तो रानादावाने दिसतोय, पण बोलण्या वागण्यावरून रानादा वाटत नाही. रानादा तर आयुष्यात कवा चापाव खाणार नाही. असलं पाव कोल्हापुरात असलं असते बाबा. काय बंड्या, कशी गेली रात्र? पप्प्याला माझी सकाळी लय वाईट चालल्या. थांब तुझा. चहा पाव? हे बाबा, हे राणा चहा पाव खात नव्हता कधी. ते राणा काय खात काय नाही याचा माझा काय संबंध? संबंध आहे. आता तुला राणा बनायचंय की नाही? राज्याला चहा पाव लागतं म्हणजे लागत. हे बघ,
तू ते सगळं सुमडीत खा. हा असं चार चौकात खायचं नाही. आणि आता तू ताडीला सांगितलंस की नाही राणा बनणार आहेस म्हणून. ते म्हणलं की मी पैशांसाठी काय पण अरे पैशासाठी मी मी पण सगळं पैशासाठीच करतोय. तू आणि मी सगळं सारखंच आहे रे एकदम. हे बघ तू आता राणा बनायचा आहेस आणि तायडीनं मला तुला राणा बनायचं ट्रेनिंग द्यायला सांगितलंय. पहिलं उठा यंदड केलता. काय ते? पहिलं कान मग काम. अरे. पण काव का आता तुमडी इथं खा बाबा खा. राजा चला. आता राणा बनायचं ट्रेनिंग चालू करूया. हा चालू करूया. बड्या हे बघ आता मला सांग ही कोण? ना अण्णा? मला कसं माहित असणार? अरे ही आहे गोदाक्का. हा ठेव 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 बघ. धर धर. ही गोदाक्का. आणि हे राणाचं वडील आबा. लक्षात ठेव. नीट फोटो लक्षात ठेव. हा आयो राणाचा दारुडा भाऊ सूरज. लक्षात ठेव बरं काय. हा यो बघ यो लाडू. लाडू आयो. ही कोण? अरे ही अंजली. अंजली आई. यो घरातलं नोकर आहे शिरपती. ही बघ राधा. चला आता नीट लक्ष ठेव. काय ग लय माणसं आहेत बाबा वाड्यात. बघ जरा नीट बघ. हा आता बघितलंच ना. हा आता मी तुला एक एक करून विचारणार. हा कोण कोण आहे ते आता मला सांगायचं तू. हा आता मला सांगायचं. हा आता मला सांग हे कोण? आबा. अरे हो शिरपती आहे घरातला नोकर. अरे बाबा आता कोण? हा आता मला सांग ही कोण? राधा. अरे बाबा ही अंजली आहे. अंजली काय रे तुझं? हा आता मला सांग हे कोण? तिरुपती. काय असं का करायलाय? अरे या माणसाचा रुबाब तर बघ जरा. तिरुपती कसला? आबा इथे आबा रानाचं वडील. राजा असं काय इसरायलाय तरी सगळं? एवढं ध्यानात राहिलं असतं तर राजा कलेक्टर झाला असतं की. आता सगळं तुला ध्यानात ठेवावं लागल. आता तुला राणा बनायचंय की नाही? राजाला कायला दिलं की ध्यानात राहत बघ. आता तर चापा खाल्लंच की. ते सारखं सारखं भूक लागतं की मला. वय बाबा वय आणतो बाबा खायला. पण हे बघ मी तुला खायला घेऊन येतो तोपर्यंत ही सगळी फोटो बघून पाठ करून ठेवायचं. मी आल्यावर प्रश्न विचारणार. काय? हा बड्या लक्ष ठेव बाबा याच्यावर. हा धडा नंबर 1. काय रे
इकडे बी माग माग. मग नाव काय रे तुझं? बंड्या. असा टुकुर टुकुर काय बघत असं डोळा फुटल की. हे नजर ठेवाय सांगितले मला तुझ्यावर. इकडं बी मग साहेबरावला वैरण दिलं का नाही? मला काय माहित. काय माहित म्हणजे? अरे वैरण दिलं नाही तर शर्यत मध्ये पळणार कसं साहेबराव? का तू तर फोडून पळवणार होतस की त्याला. हे शर्यत मध्ये, पण शर्यत मध्ये पळायला त्याला वैरण खायला पाहिजे का नाही? जा, जाऊन घेऊन ये जा. नाही ना. इल्ल मग राजा बी इल्ल जात आहे बघ राजा. ए, तू कुठं जायचं नाही. पप्प्यादाने मला नजर ठेवाय सांगितली तुझ्यावर. वैरण नाही तर मग राजा बी नाही. नाही नाही. आणतो. साहेबराव मला ताप दिला ना बघ. काय बी काळजी करू नका. या समद्यासनी बराबर धडा शिकवतो का नाही बघ. आता राणा आलाय तेव्हा नको काळजी. काय शर्यत मध्ये पळाला नाही तर याद राख, तापताना फोडून कालीन बघत तो. हे बघ, हे तुला खायला आणलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघ, हे आहेत रानाचे कापड. हा, हे घाल. हाय हाय मापात आहे. अरे ही असली कापड घालत नसते राजा. पण राणा असलीच कापड घालायचा. हे राणा लंगोट घालायचं म्हणून मी बी लंगोट घालायचं काय? लंगोट घालायचं तुला कसं माहिती? पैलवान माणूस लंगोट नाही घालणार तर मग काय घालणार? होय होय. हे बघ, ते लंगोटीचं आणि माझा 36चा आकडा असतंय. जीव गेला तरी चालेल, लंगोट इल्ल. लंगोट नको, कापड घाल की. नाही घालणार. अरे हे बाबा, हे बघ की, हे बघ जेवण आणले तुझ्यासाठी. ए राजा, तुला राणा बनायचं असेल तर ही कापड घालावी लागतील. राजा दिला तर राजा, राज्य असलं काय बी घालत नसते. लाडू काय बघतोयस र? नाही नाही कसं देवाकडे एवढं टक लावून बघतोयस? ते माझा आणि देवाचं सिक्रेट आहे. मला सांग की. ते देवावर ठेवलेलं फुल पडले काय बघत होतो. म्हणजे रानात रानाचं फुल पडणार असं म्हणलेलं मी देवाला. बाळा, असं फुल पडत नसतंय र. पडत रानात येणार असलं तर पडणार. अंजली, अंजली, अंजली खाली ये. काय झालं गोदाक्का? अंजली बस खाली. हा ते बघ, अगं देवाच्या वरचं फुल पडलं. म्हणजे लाडू म्हणला राणा येणार असेल तर फुल पडू दे, आणि खरंच पडलं बघ. गोदाक्का असं नसतं. अजून किती दिवस आशा धरणार आहात तुम्ही? कितीही मोठा चमत्कार झाला ना तरी गेलेलं माणूस जिवंत होऊन परत येत नसतं. नाही माव, रानात येणार बघ. आपल्याला त्याच्याशिवाय गंमत नाही माहित असणार त्याला.
नाही रे लाडू, ते फार लांब गेलेत आपल्यापासून. त्यांची इथे वाट बघतायत, लोक दुःखी आहेत याची जाणीवही नसेल त्यांना. फक्त ते जिथे कुठे असतील तिथे खुश असतील एवढं नक्की.